ठाकरे गटाच्या वतीने आज सेना भवन समोर एक स्टेज उभारण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी 11 वाजता निषेध आंदोलन सुरू होणार आहे। तर या ठिकाणी परिमंडळ पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह येऊन सुरक्षेची पाहणी केली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आज तैनात करण्यात आलेला आहे। तर सेना भवन इथल्या आंदोलनाचा आणि तिथल्या एकंदरीतच वातावरणाचा परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। महाविकास आघाडीच्या वतीने बंद जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आणि आंदोलन करण्यात येणार आहे। सेना भवन समोर हे आंदोलन करण्यात येणार आहे। मी आता सेना भवन समोर या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। 11 वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी एक मोठा स्टेजसुद्धा तयार करण्यात आलेलं आहे। जे शिवसेनेचे नेते आहेत ते या ठिकाणी येतील, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काही नेतेसुद्धा या ठिकाणी येणार आहे। लेकी बाळीवर अत्याचार करणाऱ्यांचा, त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा, कायदा सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्यांचा, असंवेदनशील सरकारचा निषेध 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 असे टॅगलाईन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर बाजूलाच ज्या गेल्या काही दिवसापासून म्हणजे गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात ज्या ठिकाणी महिला असतील किंवा शाळकरी मुली असतील त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत त्याचे सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे। 11 वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील ते या ठिकाणी येतील अशी माहिती मिळते आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। एकंदरीतच हे आंदोलन जवळपास 11 ते 12 वाजेच्या सुमारास सुरू होईल आणि तास ते दीड तास सुरू राहणार आहे। त्यामुळे या आंदोलनाचा धसका विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी सुद्धा घेतलेला आहे आणि आता हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार हे मात्र निश्चित। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकर, मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।